हॅलो फ्रेंड्स, आज आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टबद्दल, बुक किपिंगबद्दल, अकाउंटिंगबद्दल आणि अकाउंटन्सी म्हणजे काय याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. अगदी सुरुवातीचं बेसिक लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण सर्व डिटेल्स म्हणजे सुरुवात इव्हन शब्दार्थापासून करणार आहोत. शब्दार्थ सुरुवातीला तुम्हाला दिलेले आहेत. हे शब्दार्थ तुम्ही स्पेलिंग आणि अर्थ हे दोन्ही पाठ करून ठेवायचे आहेत, नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. आता यातले महत्त्वाचे शब्द जे थेरॉटिकल पार्टसाठी महत्त्वाचे आहेत ते पहिल्यांदा मी एक्सप्लेन करून सांगतो. बुक किपिंग म्हणजे पुस्तक पालन. आपण व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्यवहाराची पुस्तकं ठेवतो, बरोबर, हिशोबाची पुस्तकं ठेवतो, त्याला आपण बुक किपिंग असं म्हणतो. अकाउंट म्हणजे खाते. एखाद्या व्यक्तीचे आपण स्वतंत्र अकाउंट, स्वतंत्र खाते तयार करतो ज्याच्यामध्ये आपण त्या व्यक्तीची डिटेल इन्फॉर्मेशन लिहितो, त्याला आपण अकाउंट असे म्हणतो. कॅश म्हणजे रोख रक्कम, हे आपल्याला माहिती आहे. फॉर कॅश म्हणजे रोखीने. म्हणजे व्यवहार दोन प्रकारचे असतात, एक उधारीने आणि एक रोखीने. जेव्हा आपण रोख रक्कम लगेच देतो त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन, रोख व्यवहार असं म्हणतो. आणि जेव्हा आपण उधारीने माल खरेदी करतो परंतु रोख रक्कम देण्याचे आश्वासन देतो तेव्हा त्याला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन, उधारीचे व्यवहार असे म्हणतात. फॉर कॅश म्हणजे रोखीने. बँक म्हणजे अधिकोष, नॉर्मली त्याला आपण बँकच म्हणतो. ऑन क्रेडिट म्हणजे उधारीने. डेबिट साईड म्हणजे नावे बाजू, क्रेडिट साईड म्हणजे जमा बाजू. चेक म्हणजे धनादेश, नॉर्मली आपण त्याला चेकच म्हणतो व्यवहारामध्ये. गुड्स म्हणजे माल. कॅपिटल म्हणजे भांडवल. ड्रॉइंग्स म्हणजे व्यवसायातून केलेली रोख किंवा मालाच्या स्वरूपातील उचल, त्याला अजून उचल असं म्हणतो. म्हणजे व्यवसायातून खाजगी कारणासाठी आपण रोख रक्कम किंवा माल घेतला असेल तर त्याला ड्रॉइंग्स असे म्हणतात. परचेस, त्याला दुसरा शब्द आहे बाय म्हणजे खरेदी. सेल म्हणजे विक्री. असेट म्हणजे मालमत्ता. लायबिलिटी म्हणजे देणे किंवा देय रक्कम. रिसिट, पीचा उच्चार होत नाही, रिसिट म्हणजे मिळणे. पेमेंट म्हणजे देणे. रिसीव्ह म्हणजे मिळाले. पे म्हणजे दिले. लोन, LOAN, लोन म्हणजे कर्ज. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. वेजेस म्हणजे मजुरी. सॅलरी म्हणजे पगार किंवा वेतन. कॅरेज म्हणजे वाहतूक खर्च. रेंट अँड टॅक्सेस म्हणजे भाडे व कर. कॅरेज इनवर्ड म्हणजे खरेदी केलेल्या मालावरील वाहतूक खर्च. आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे विक्री केलेल्या मालावरील वाहतूक खर्च. डिस्काउंट काय त्याला रिबेट म्हणतो आपण, सूट. कमिशन त्यालाच ब्रोकरेज असं म्हणतो आपण, दलाली. एजंट त्याला आपण ब्रोकर सुद्धा म्हणतो, दलाल. इंटरेस्ट म्हणजे व्याज. इन्कम म्हणजे उत्पन्न. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. प्रॉफिट त्यालाच गेन म्हणतो आपण, नफा. लॉस म्हणजे नुकसान. ट्रायल बॅलन्स म्हणजे तेरीज पत्रक. म्हणजे हे काही शब्द तुम्हाला नवीन आहेत, त्याचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ट्रायल बॅलन्स, तेरीज पत्रक. बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पत्रक. डेटर, इथं बीचा उच्चार होत नाही, डेटर कर्जदार. क्रेडिटर म्हणजे सावकार. ओन, OWN म्हणजे मालकीचे. ओनर, OWNER, ओनर म्हणजे मालक. बिझनेस म्हणजे व्यवसाय. ट्रेड म्हणजे व्यापार. बिझनेसमॅन म्हणजे व्यावसायिक. ट्रेडर म्हणजे व्यापारी. OWE, ओन आणि ओ मध्ये फरक आहे. ओ म्हणजे देणे असणे, देय असणे. इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणे. जर्नलला आपण रोजकीर्द म्हणतो, म्हणजे दैनंदिन व्यवहाराची किंवा हिशोबाची वही, त्याला रोजकीर्द म्हणतो आपण. ज्याच्यामध्ये आपण डेली ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो, दैनंदिन व्यवहार लिहितो. लेजर म्हणजे खतावणी किंवा खाते बुक म्हणतो आपण, लेजर म्हणजे खतावणी. एरर म्हणजे चूक. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. असे बरेचसे शब्दार्थ आहेत, परंतु बेसिक आपल्याला जे थेरॉटिकल पार्ट पाहायचं आहे त्यासाठी इथेपर्यंत तुमच्या शब्दार्थ हे सर्व पाठ असावेत किंवा त्याचे स्पेलिंग आणि अर्थ तुम्हाला माहिती असावेत. हे शब्दार्थ तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. आणि आता आपण इंट्रोडक्शनला सुरुवात करणार आहोत. बुक किपिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय आणि अकाउंटिंग म्हणजे काय ह्याचे आपण डिटेल्स पाहणार आहोत. आता सर्वात पहिल्यांदा बुक किपिंग म्हणजे पुस्तक पालन. प्रत्येक व्यवसायामध्ये आपण पुस्तक पालन कशासाठी करतो, तर साहजिकच आहे की आपण जर व्यवसाय सुरू करतोय त्या व्यवसायामध्ये आपण किती रुपये गुंतवणूक केलेले आहे. खूप डिटेल्स आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतात. आपली गुंतवणूक व्यवसायामध्ये किती आहे, आपण व्यवसायातून उचल किती केलेली आहे, आपल्या व्यवसायाला नफा झालेला आहे का नुकसान झालेलं आहे, आपल्याला
कोणत्या व्यक्तीकडून किती रुपये येणे आहे, आपणास कोणत्या व्यक्तीला किती रुपये देणे आहे, आपल्या व्यवसायातील मालमत्ता किती रुपयाच्या आहेत, गुड्स किती रुपयाचा आहे, आपल्या व्यवसायातील देणी किती रुपये आहेत, कर्ज किती रुपये आहेत, अशा सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला या पुस्तक पालन म्हणजे हिशोब ठेवल्यामुळे मिळते. आता हे पुस्तक पालन आहे हे फक्त आपल्यासाठी म्हणजे मालकासाठी उपयोगी आहे का? नाही, हे खूप लोकांसाठी उपयोगी आहे. आता हे पुस्तक पालनचा उपयोग कोणाला होतो तर ओनरला, म्हणजे स्वतः मालक आहे त्याला उपयोग होतोच, त्याला सर्व डिटेल्स त्याच्या व्यवसायातील कळतात. गव्हर्नमेंट सरकारला पण होतो, कारण की आपण सरकारला टॅक्स देतो, कर देतो, तो आपला नफा किंवा नुकसानीवर देतो. जेव्हा आपल्याला नफा होतो तेव्हा आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कर जे आपण सरकारला देणे आहे ते आपल्याला पुस्तक पालन करणार आहेत. आपले जे गुंतवणूकदार आहेत त्याला आपण इन्व्हेस्टर म्हणतो. आता हे गुंतवणूकदार आपल्या व्यवसायात केव्हा इन्व्हेस्ट करतील, रक्कम इन्व्हेस्ट करतील? नॉर्मली आपण एखाद्या कंपनीमध्ये केव्हा रक्कम इन्व्हेस्ट करतो जर ती कंपनी नफ्यामध्ये असेल, आणि नफा आपल्याला कशामुळे करणार आहे? पुस्तक पालनमध्ये करणार आहे. म्हणजे जो एखादा इन्व्हेस्टर आहे, गुंतवणूकदार आहे, त्याच्यासाठी पुस्तक पालनचा उपयोग होतो. क्रेडिटर म्हणजे सावकार, ज्यांच्याकडून आपण उधारीने माल खरेदी करतो. आता आपल्याला कोण माल उधारीने विक्री करणार आहे? जर आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू असेल, जर आपला व्यवसाय डब घायला आला असेल, लॉसमध्ये निघाला असेल, तर कोणताही सावकार, कोणताही क्रेडिटर आपल्याला उधारीने माल विकणार नाही. म्हणजे सावकारासाठी, क्रेडिटरसाठी हे पुस्तक पालन महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने इतर म्हणजेच काय की आपण बँकेकडून काही कर्ज घेणार असेल तर बँक आपल्याला असंच कर्ज देत नाही. त्यासाठी आपले खाते पुस्तक बँकेला सादर करावे लागते. आपले ट्रायल बॅलन्स आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, आपली बॅलन्स शीट असेल, हे आपल्याला बँकेला सादर करावे लागते. आणि आपली जर पोझिशन स्ट्रॉंग असेल, आर्थिक स्थिती मजबूत असेल, तर आपल्याला बँक लोन प्रोव्हाइड करते. मग बँक असेल किंवा मनी लेंडर्स असतील, वेगवेगळे प्रकारचे सावकार असतील किंवा जे व्यवसायांना कर्ज पुरवतात, अशा संस्था असतील, त्यांना सुद्धा आपल्याला जे पुस्तक पालन केलेलं आहे, पुस्तक हे हिशोब ठेवलेले आहेत, त्याचा उपयोग होतो. असे वेगवेगळ्या प्रकारासाठी आपण पुस्तक पालन करतो. आता पुस्तक पालन म्हणजे काय तर सर्वात बेसिक पॉइंट आहे बुक किपिंग. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे पुस्तक पालन ही एक कला आहे. कसली कला आहे? रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, जे व्यवसायाचे व्यवहार आहेत, इन ए सेट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. आपल्या व्यवसायातील वेगवेगळ्या खात्यामध्ये किंवा वेगवेगळ्या पुस्तकामध्ये आपण दैनंदिन व्यवहाराची नोंद करणे, यालाच आपण काय म्हणतो? बुक किपिंग. त्यालाच आपण काय म्हणतो? पुस्तक पालन असे म्हणतो. आता व्यवहार सुद्धा अनेक प्रकारचे असतात. सध्या आता रोखीचे व्यवहार, उधारीचे व्यवहार चालू आहेत. परंतु पूर्वी ज्या वेळेस चलन अस्तित्वात नव्हतं तेव्हा बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे वस्तू दिल्यानंतर वस्तू घेतली जात होती, म्हणजे वस्तूचा विनिमय होत होता, त्याला आपण बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणतो. म्हणजे एखादी वस्तू देत होतो आपण, दुसरी वस्तू घेत होतो, त्याला आपण बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणतो. अशा व्यवहाराची नोंद आपण नॉर्मली आता करत नाही. आताचे जे व्यवहार आहेत ते साधारण दोन प्रकारचे असतात, एक कॅश ट्रान्झॅक्शन आणि एक क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणजे रोख व्यवहार आणि उधारीचे व्यवहार, या दोन्ही व्यवहारांची नोंद आपण पुस्तकामध्ये करतो. पाहूयात आता इंट्रोडक्शन पासून सुरुवात करूयात. बुक किपिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुक किपिंग म्हणजे काय तर रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, दैनंदिन व्यवहाराची नोंद व्यवसायातील पुस्तकामध्ये करणे. एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन डील इन ऍक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. प्रत्येक व्यवसाय हा जे रोख स्वरूपातील व्यवहार आहेत त्याच्याशी संदर्भात असतो. म्हणजेच काय तर ज्या आपण ट्रान्झॅक्शन्स करतो ते एक तर रोख स्वरूपात असतात किंवा भविष्यामध्ये त्याचा रोख रकमेशी संबंध येतो, म्हणजे उधारीचा व्यवहार जो भविष्यामध्ये आपल्याला त्याची कॅश मिळते. समजा आता उधारीने माल विक्री केला असेल तर समोरचा व्यक्ती काही कालावधीनंतर आपल्याला ती रक्कम देणे असतो.
All these activities are recorded for the purpose of taking important decisions. The information about business is required not only by the proprietor of business but also to various stakeholders such as government, money lenders, customers, investors, employees, etc. जसं मी तुम्हाला सांगितलं, पुस्तक पालनचा उपयोग हा खूप जणांना होतो आणि त्या सर्वांचे नाव आपण इथं दिलेले आहेत. आता इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग. आता अकाउंटिंगची सुरुवात कधी झाली, भारतामध्ये कधी झालेली आहे आणि युरोप देशामध्ये किंवा भारताबाहेर सुरुवात कधी झालेली होती ते आपल्याला पाहायचं आहे. इन इंडिया ड्युरिंग चंद्रगुप्ता मौर्याज रिजिम. जेव्हा चंद्रगुप्त मौर्य यांचं शासन होतं तेव्हा त्यांचे एक मंत्री होते कौटिल्य, मिनिस्टर कौटिल्य रोट ए बुक नेम अर्थशास्त्र. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं अर्थशास्त्र आणि या पुस्तकामध्ये अकाउंटिंग रेकॉर्डचे काही संदर्भ आपल्याला सापडलेले आहेत. व्हेअर इन सम रेफरन्सेस कॅन बी ट्रेस्ड रिगार्डिंग द वे ऑफ मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स. बरोबर. आफ्टरवर्ड्स इट वॉज कॉल्ड ॲज देशीनामा. म्हणजेच सुरुवातीला पूर्वी आपल्याकडे जे व्यवसायातील व्यवहार आहेत हे व्यवहार जे नोंदवले जात होते त्या सिस्टीमला आपण काय म्हणत होतो, देशी नामा सिस्टीम असं म्हणत होतो किंवा त्यालाच मराठीमध्ये वही पद्धती किंवा वही खाता पद्धती असं म्हणत होते. वही खाता पद्धती म्हणजे आपण जे व्यवसायातील व्यवहार आहेत ते एका वहीमध्ये नोंद करत होतो, त्याला देशीनामा किंवा वही खाता पद्धती असं म्हटलं जात होतं. साधारण डबल एंट्री पूर्वी म्हणजे जेव्हा दुहेरी नोंद पद्धती अस्तित्वात नव्हती त्यापूर्वी आपण देशीनामा पद्धतीने म्हणजे सिंगल एंट्री पद्धतीने किंवा वही खाता पद्धतीने व्यवसायातील व्यवहारांची नोंद करत होतो. इन द इयर 1494 लुका पचोली an Italian merchant introduced double entry bookkeeping system. आता लुका पचोली एक इटालियन मर्चंट होते, त्यांनी डबल एंट्री सिस्टीमचा शोध लावलेला आहे. त्यामुळे त्याला त्यांना बुक किपिंग अँड अकाउंटिंगचे जनक असे म्हणतो. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम अँड देअरफॉर द इटालियन लुका पचोली is known as the father of accounting and bookkeeping. त्यांना अकाउंटिंगचे जनक असे आपण म्हणतो कारण की डबल एंट्री बुक किपिंगचा शोध लुका पचोली यांनी 1494 मध्ये लावलेला आहे. आता डबल एंट्री सिस्टीम म्हणजेच काय तर दुहेरी नोंद पद्धती म्हणजे प्रत्येक व्यवहाराची नोंद आपण 2 ठिकाणी करतो. दुहेरी नोंद पद्धती ही सुद्धा आपण पाहणार आहोतच. पुढे मीनिंग अँड डेफिनेशन. आता मीनिंग अर्थ काय आहे डबल बुक किपिंगचा. इन सिंपल वर्ड्स द बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक मॅनर. म्हणजेच काय पुस्तक पालन म्हणजेच रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवसायातील व्यवहारांची नोंद करणे. कशामध्ये नोंद करणे इन द बुक्स ऑफ अकाउंट्स व्यवसायातील पुस्तकामध्ये करणे. इन अ सिस्टमॅटिक मॅनर विशिष्ट पद्धतीने व्यवसायातील व्यवहारांची नोंद व्यवसायातील पुस्तकामध्ये करणे त्याला आपण काय म्हणतो पुस्तक पालन म्हणजे बुक किपिंग असं म्हणतो. ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनिटरी म्हणजे आर्थिक पैशाच्या रोख रकमेच्या स्वरूपातील पैशाच्या स्वरूपातील. ऑल द मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज म्हणजे तारखेनुसार अँड इन अ सिस्टमॅटिक मॅनर टू नो द बिझनेस रिझल्ट ॲज ऑन अ पर्टिक्युलर डेट. बिझनेस रिझल्ट म्हणजे नफा किंवा नुकसान. आता व्यवसायाला नफा झालेला आहे नुकसान झालेलं आहे हे शोधून काढण्यासाठी आपण पुस्तक पालन करतो. आता पुस्तक पालन करतो तर त्यासाठी काही कालावधी आपण फिक्स केलेला आहे. आता आपल्याला माहित आहे की भारतामध्ये जे आर्थिक वर्ष आहे ते आर्थिक वर्ष कधी सुरू होतं 1 एप्रिल आणि वर्ष संपतं केव्हा 31 मार्च. साधारण 1 एप्रिल 2011ला जर वर्ष सुरू झालं तर संपणार कधी 31 मार्च 2012ला. आणि या आर्थिक वर्षामध्ये आपल्या व्यवसायाला नफा झालेला आहे काय नुकसान झालेलं आहे हे शोधून काढण्यासाठी आपण पुस्तक पालन करतो. Bookkeeping is an art or science of systematic recording, classifying and summarizing the financial transactions of business for a particular period, generally 1 year. मगाशी मी सांगितलं की आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि संपतं पुढील वर्षाच्या 31 मार्च रोजी. मग त्या एका वर्षामध्ये आपल्या व्यवसायामध्ये कोणकोणते व्यवहार झालेले आहेत हे आपण त्याची मांडणी करतो आणि त्याच्यावरून व्यवसायाचा आर्थिक स्थिती काय आहे किंवा व्यवसायाला नफा झालेला आहे काय नुकसान झालेलं आहे हे आपण शोधून काढतो. आता डेफिनेशन पहा. यातील कोणती एक डेफिनेशन तुम्ही क्लिअर केली चालेल लक्षात ठेवले चालेल. सिंपल डेफिनेशन आहे पहिली. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स.
म्हणजे व्यवसायातील पुस्तकामध्ये जे आपले व्यवहार आहेत त्याची नोंद करणे, त्याला आपण बुक किपिंग असं म्हणतो. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स द मॉनिटरी ऍस्पेक्ट्स, मॉनिटरी म्हणजे आर्थिक स्वरूपातील, ऑफ कमर्शियल और फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे आर्थिक व्यवहारांची नोंद व्यवसायातील पुस्तकात करणे, त्याला आपण पुस्तक पालन असं म्हणतो. इन अदर वर्ड्स, इतर शब्दामध्ये, दुसऱ्या शब्दामध्ये, बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग मॉनिटरी ऑफ फायनान्शियल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन अ सेट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. पुस्तक पालन म्हणजे व्यवसायातील आर्थिक व्यवहाराची नोंद व्यवसायातील विविध पुस्तकामध्ये करणे, याला आपण पुस्तक पालन असं म्हणतो. आता याच्यानंतर फीचर्स ऑफ बुक किपिंग दिलेले आहेत. फीचर्स काय आहेत पहा. इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. याच्यामध्ये आपण दैनंदिन पुस्तकपालनमध्ये काय करतो, आपण दैनंदिन व्यवसायातील व्यवहारांची नोंद करतो. दैनंदिन व्यवहाराची नोंद आपण करतो. ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. जे आर्थिक व्यवहार आहेत त्याचीच नोंद आपण पुस्तक पालनमध्ये करतो. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनची नोंद आपण पुस्तकामध्ये करत नाही. ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर ए स्पेसिफिक पिरियड. सर्व जे व्यवहार आहेत हे एक विशिष्ट कालावधीसाठी दाखवले जातात. फॉर एक्झाम्पल 1 इयर. आपलं आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च हे पहिलं वर्ष. त्या आर्थिक व्यवहाराची नोंद त्याच वर्षामध्ये केली जाते. पुढील आर्थिक व्यवहाराची नोंद पुढच्या वर्षामध्ये केली जाते. रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. अकाउंटिंगचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. काही अकाउंटिंगचे रूल्स आहेत, गोल्डन रूल्स म्हणतो आपण त्याला. डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट गोज आउट. किंवा अकाउंटिंगचे जे कन्सेप्ट्स आहेत, कन्व्हेन्शन्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, त्याच्याप्रमाणे आपण त्याची नोंद केली असली पाहिजे. इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. जे आपण नोंद केलेले आहे ते शास्त्रीय पद्धतीने केलेले असावे. म्हणजेच काय, तर आपण जे व्यवसायातील व्यवहारांची नोंद करतो, शास्त्रीय पद्धत म्हणजे काय, डबल एंट्री सिस्टीम प्रमाणे दुहेरी नोंद पद्धतीने त्याची नोंद केली असली पाहिजे. आता यापुढे आहेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग. आता बुक किपिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत किंवा उद्देश काय आहेत बुक किपिंगचे, पुस्तकपालांचे उद्देश काय आहेत, हे उद्देश आपल्याला माहिती असावे. सर्वात पहिला उद्देश काय असतो, तर परमनंट रेकॉर्ड, कायमस्वरूपी नोंद. जर आपण व्यवसायातील व्यवहाराची नोंद कायमस्वरूपी वहीमध्ये, कम्प्युटरमध्ये कुठेही करत असेल तर तो आपल्याला कायमस्वरूपी नोंद त्याची राहते आणि केव्हाही आपल्याला गरज पडेल तेव्हा ते आपल्याला नोंद शोधून काढता येते. म्हणजे सर्वात पहिला महत्वाचा पॉईंट काय आहे, कायमस्वरूपी नोंद होते. आता याच्यामध्ये दुसरा पॉईंट काय आहे, तर डेट वाईज म्हणजे तारखेनुसार आपण नोंद त्याची करतो. म्हणजे जे आपण रोज करत आहे, दैनंदिन बुक म्हणतो आपण, दैनंदिन आहे, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक दिवसाचे व्यवहार हे वेगवेगळ्या तारखेला आपण लिहितो. समजा 2-3 वर्षानंतर एखादा कस्टमर आला, ग्राहक आला आणि सांगितलं की 2 वर्षापूर्वी आम्ही या तारखेला एवढा माल खरेदी केला होता किंवा एवढी रक्कम आम्ही तुम्हाला देणं आहे की तुमच्याकडून येणं आहे, तर आपल्याला त्या तारखेला जाऊन त्या तारखेचा व्यवहार आपल्याला पाहता येईल डेट वाईज. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं, काही वाद निर्माण होतात ग्राहकामध्ये आणि व्यापाऱ्यामध्ये, काही वाद निर्माण होतात आर्थिक संदर्भात. म्हणजे आम्ही रक्कम दिलेली नव्हती, आम्ही मालच खरेदी केलेला नाहीये, की आम्ही तुम्हाला रोख रक्कम दिलेली होती, असं जर वाद निर्माण झाला तर हे जे पुस्तक पालन आहे, जे आपण अकाउंट्स रेकॉर्ड केलेले आहेत, मेंटेन केलेले आहेत, त्याच्यानुसार आपल्याला त्याची नोंद प्राप्त होते आणि ही नोंद आपण कायदेशीर पुराव्यामध्ये कोर्टामध्ये सादर करू शकतो. त्याच्यानंतर आहे आपल्या व्यवसायातील आर्थिक स्थिती काय आहे. आर्थिक स्थिती म्हणजे फायनान्शियल पोझिशन. आर्थिक स्थिती म्हणजे आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय आहे, म्हणजे आपल्या व्यवसायाचे असेट्स किती आहेत, आपल्या व्यवसायाच्या लायबिलिटीज किती आहेत, हे आपल्याला पुस्तक पालनावरून लक्षात येईल. आपल्या व्यवसायाचा नेट रिझल्ट म्हणजेच काय, नफा किंवा नुकसान किती आहे, हे आपल्याला पुस्तक पालनामुळे लक्षात येते. आपल्या व्यवसायामध्ये आपण कोणाला किती देणे आहे किंवा कोणाकडून आपणास किती येणे आहे ही रक्कम शोधून काढण्यासाठी आपल्याला पुस्तक पालनचा उपयोग होतो. आपण व्यवसायामध्ये किती रक्कम गुंतवलेली होती त्याला आपण भांडवल असं म्हणतो, किंवा व्यवसायातून आपण किती रक्कम उचल केली होती, यासाठी आपल्याला पुस्तक पालनचा उपयोग होतो, हिशोब ठेवण्याचा उपयोग होतो. याच्यानंतर आपल्या व्यवसायाला जर बँकेकडून लोन हवं असेल, कर्ज हवं असेल, तर आपली जी बॅलन्स शीट आहे व्यवसायाची, ती बॅलन्स शीट आपण बँकेमध्ये सादर करू शकतो आणि त्याच्यावर आपल्याला बँकेकडून कर्ज म्हणजे मनी लेंडर्स असतील, वेगवेगळे इन्स्टिट्यूशन असतील, प्रायव्हेट असतील किंवा पब्लिक सेक्टरमध्ये असतील, बँकिंग कंपनी असतील, त्यांच्याकडून आपल्याला कर्ज हवं असेल तर त्यांना आपण पुस्तक पालन ह्याची नोंद दाखवू शकतो. किंवा आपल्याला जर व्यवसायामध्ये जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे देय असतात, कर रक्कम देणे असते गव्हर्नमेंटला, सरकारला,
हे वेगवेगळ्या प्रकारचे कर आपण या पुस्तक पालनावरून आपल्याला कोणता कर किती द्यायचा आहे, प्रॉपर्टी टॅक्स असेल, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स असेल किंवा जीएसटी असेल, वॅट असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे कर, सेल्स टॅक्स असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे कर आपण जे सरकारला देणे आहे त्याची निश्चिती आपण पुस्तक पालनावरून करू शकतो. असे बरेच आपल्याला उद्देश आहेत बुक किपिंगचे, त्यात आपण टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप पाहूयात. टू हॅव कम्प्लीट अँड परमनंट रेकॉर्ड म्हणजे कायमस्वरूपी नोंद आपल्याकडे राहते ऑफ ऑल मॉनिटरी ऑर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स इन अ सिस्टमॅटिक अँड लॉजिकल मॅनर. सेकंड, ऑल द ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. प्रत्येक ट्रान्झॅक्शनची नोंद आपण तारखेनुसार किंवा अकाउंटनुसार, खात्यानुसार ठेवतो. इट सर्व्स ॲज परमनंट रेकॉर्ड ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स ऑफ द बिझनेस अँड इट कॅन बी प्रोड्यूस ॲज अन एव्हिडन्स इन द कोर्ट ऑफ लॉ व्हेन एव्हर रिक्वायर्ड. जर भविष्यामध्ये आपला जर एखाद्या ग्राहकाशी किंवा व्यापाऱ्याशी काही वाद उद्भवला असेल तर तो वाद मिटवण्यासाठी किंवा आपल्याकडे जे पुस्तक आहे त्याची नोंद आपण कायदेशीर पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर करू शकतो. टू नो द नेट रिझल्ट्स आपल्या व्यवसायाचे नफा किंवा नुकसान शोधून काढण्यासाठी, दॅट इज प्रॉफिट ऑर लॉस ऑफ बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. आपल्या व्यवसायाचा नफा किंवा नुकसान शोधून काढण्यासाठी आपल्याला बुक किपिंग किंवा पुस्तक पालनचा फायदा होतो. टू नो द फायनान्शियल पोझिशन म्हणजे आर्थिक स्थिती ॲज ऑन ए पर्टिक्युलर डेट, म्हणजे टोटल वर्थ म्हणतो त्याला आपण, टोटल एकूण संपत्ती किती आहे हे शोधून काढण्यासाठी पुस्तक पालनचा आपल्याला निश्चितच फायदा होतो. मालमत्ता म्हणजेच काय, तर ॲसेट्स आणि लायबिलिटीज आपल्या व्यवसायाच्या किती आहेत, आपली संपत्ती किती आहे हे शोधून काढण्यासाठी पुस्तक पालनचा फायदा होतो. टू नो दी अमाऊंट इन्व्हेस्टेड, आपण व्यवसायामध्ये किती रुपये गुंतवणूक केलेले आहे त्याला आपण कॅपिटल म्हणतो. अँड टू नो द विड्रॉवल्स टेकन फ्रॉम बिझनेस, आणि व्यवसायात आपण किती रक्कम घेतलेली आहे, उचल केलेली आहे, दॅट इज ड्रॉइंग्स ड्युरिंग ए पर्टिक्युलर पिरियड. एका विशिष्ट कालावधीमध्ये आपण व्यवसायामध्ये किती रक्कम गुंतवलेली आहे आणि व्यवसायातून किती उचल केलेली आहे हे आपल्याला पुस्तक पालनावरून समजू शकेल. टू नो दी अमाऊंट ड्यू बाय द ओनर, म्हणजे आपण स्वतः कोणाला रक्कम किती देणे आहे, टू अदर्स, अँड व्हॉट अदर्स ओ टू हिम, किंवा इतर लोक आपल्याला टू हिम म्हणण्यापेक्षा टू ओनर म्हणूयात, ओ टू ओनर किंवा टू अस म्हणूयात आपण, ओ टू ओनर, आपणास किती रुपये देणे आहेत हे शोधून काढण्यासाठी आपल्याला पुस्तक पालनचा निश्चितच फायदा होतो. टू नो द करंट इयर्स प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर, म्हणजे मागील वर्षी आपल्याला एवढा नफा झालेला होता, अमुक रक्कम नफा झालेला होता, या वर्षी आपल्याला एवढा नफा झालेला आहे, म्हणजे नफा वाढलेला आहे किंवा कमी झालेला आहे हे शोधून काढण्यासाठी आपल्याला पुस्तक पालनाचा फायदा होतो. किंवा आपल्या व्यवसायाची तुलना इतर व्यवसायाची करण्यासाठी सुद्धा आपल्याला पुस्तक पालनाचा फायदा होतो. या आर्थिक वर्षामध्ये आपल्या कंपनीला समजा 10,000 रुपये नफा झाला असेल आणि आपल्यासारखी एक दुसरी कंपनी मार्केटमध्ये आहे बी नावाने, त्यांना जर 15,000 रुपये नफा झाला असेल तर तो फरक शोधून काढण्यासाठी आपल्याला पुस्तक पालनाचा फायदा होतो. अँड टू कम्पेअर द फायनान्शियल रिझल्ट्स विथ द अदर बिझनेस इन सिमिलर लाईन. या पद्धतीने आपले काही उद्देश आहेत, फायदे आहेत, ते आपण पाहिलेले आहेत. आता याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. आता बुक किपिंगचे इम्पॉर्टन्स काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. आता याच्यामध्ये आपण 6 इम्पॉर्टन्स लिहून घेतलेले आहेत, ते मी डायरेक्ट आता एक्सप्लेन करतो. इट इज नॉट पॉसिबल टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन्स. बघा, समजा आपण आपलं एक किराणा मालाचं दुकान आहे, अगदी छोटंसं उदाहरण, सिंपल उदाहरण तुम्हाला देतो की आपलं एक किराणा मालाचं दुकान आहे आणि आपल्याकडून, बरोबर, आता समजा ए व्यक्तीने आपल्याकडून माल खरेदी केला असेल, बी या व्यक्तीने माल खरेदी केला असेल, असे अनेक व्यक्तींनी आपल्याकडून माल खरेदी केला असेल. आता प्रत्येक व्यक्तीने किती रुपयाचा माल खरेदी केलेला आहे हे आपल्याला लक्षात राहणार आहे का? नाही, हे आपल्याला पॉसिबल नाही आहे की मागच्या महिन्यात याने एवढा माल रकमेचा माल खरेदी केला होता. यासाठी आपण याची नोंद कशामध्ये करतो? वहीमध्ये करतो, दैनंदिनीमध्ये करतो. त्यालाच आपण काय म्हणतो? पुस्तक पालन असे म्हणतो. म्हणजे पुन्हा कधीही 1, 2, 3 महिन्यानंतर कधीही तो व्यक्ती आपल्या दुकानात आला तर आपल्याला त्याला सांगता येईल की तुमची एवढी उधारी बाकी आहे की तुम्ही एवढ्या रकमेचा माल अमुक तारखेला घेऊन गेला होता, त्याची रक्कम तुम्ही आम्हाला देणे बाकी आहे. इट इज नॉट पॉसिबल टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन्स बट बुक किपिंग मेंटेन्स रेकॉर्ड्स ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स परमनंटली अँड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. पुस्तक पालनमुळे ते शक्य होतं. Bookkeeping is useful to get information related to profits, loss, assets, liabilities, investments and stock, etc. जर आपण पुस्तक पालन केलं तर आपल्या व्यवसायात वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके असतात. म्हणजे आपल्याला उत्पन्न किती झालेलं आहे, आपला खर्च किती झालेला आहे, आपल्या मालमत्ता किती आहेत, आपली देणी किती आहेत,
आपल्याकडे माल किती रुपयाचा शिल्लक आहे किंवा माल किती रुपयाचा खरेदी केला होता, किती रुपयाचा विक्री केलेला आहे, म्हणजे आपल्याकडे शिल्लक माल किती आहे, अशा सर्व प्रकारची नोंद आपल्याला पुस्तक पालनमुळे मिळू शकते. Bookkeeping provides all the monetary financial information to the businessman for decision making. आपल्याला व्यवसायामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजन घ्यायचे असतील, उदाहरणार्थ आणखी एक छोटंसं उदाहरण देतो. किराणा मालाचं उदाहरण घ्यायचे आपल्याला सर्वांना कॉमनली माहीत आहे. समजा आपला किराणा मालाचं एक दुकान आहे, व्यवसाय आहे आणि तो आपण नुकताच सुरू केलेला आहे आणि याच व्यवसायामध्ये आपल्याला कामगारांची गरज आहे, पण आपल्याला एक कामगार ठेवायचा आहे की दोन कामगार ठेवायचे आहेत हे अजून आपण निश्चित केलेलं नाही आहे. परंतु एका कामगाराचा पगार समजा 5,000 रुपये असेल, मासिक पगार 5,000 रुपये असेल, मग दोन कामगार जर आपण ठेवले तर आपल्याला मासिक पगार 10,000 रुपये द्यायचा आहे. परंतु त्यासाठी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपलं जे उत्पन्न आहे हे 5, 10 किंवा 15,000 पेक्षा जास्त असेल. समजा आपलं मासिक उत्पन्न 20,000 रुपये असेल तर आपण दोन कामगार सहज ठेवू शकतो. परंतु आपलं जर उत्पन्नच 10,000 रुपये असेल, मासिक उत्पन्न 10,000 रुपये असेल तर आपल्याला दोन कामगार ठेवणे शक्य नाही, परवडणार नाही. मग तेव्हा आपल्याला एकच कामगार ठेवावा लागेल. म्हणजे असे वेगवेगळे डिसिजन्स आहेत व्यवसायामधील, मोठमोठे डिसिजन्स. हे मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल दिलं समजण्यासाठी. असे वेगवेगळे डिसिजन घेण्यासाठी मॅनेजमेंटला बुक किपिंगची किंवा अकाउंटिंगची गरज पडते. बुक किपिंग एनेबल्स द एक्झिक्युटिव्ह टू कंट्रोल द ऍक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. म्हणजे आपल्या व्यवसायातील जे खर्च आहेत त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला पुस्तक पालनचा उपयोग होतो की आपले विनाकारण किंवा जास्त खर्च कुठे होत आहेत ते खर्च कमीत कमी कसे करता येतील यासाठी पुस्तक पालनचा उपयोग होतो. इन केस ऑफ डिस्प्यूट, जर कुठला वाद उद्भवला असेल व्यापाऱ्यासोबत, कस्टमर सोबत, बरोबर, किंवा डिस्ट्रीब्युटर सोबत, द बिझनेसमॅन कॅन प्रोड्यूस द रेकॉर्ड्स ऑफ बुक किपिंग ॲज अन एव्हिडन्स इन द कोर्ट ऑफ लॉ. जे आपण पुस्तक पालन केलेले आहेत, हिशोब नोंद ठेवलेले आहे, नोंद केलेली आहे, ती नोंद आपण कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर करू शकतो. टू फाइंड आउट टॅक्स लायबिलिटीज बुक किपिंग इज युजफुल. वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे टॅक्स देतो गव्हर्नमेंटला त्यासाठी आपल्याला पुस्तक पालनचा निश्चितच उपयोग होतो, फायदा होतो. युटिलिटी ऑफ बुक किपिंग. आता ह्या बुक किपिंगचा फायदा कोणाकोणाला होतो तर फक्त मालकाला होतं असं काही नाही आहे. तर मालकासोबत मॅनेजमेंटला होतो, इन्व्हेस्टर्स म्हणजे गुंतवणूकदार आहेत त्यांना होतो, कस्टमर्स म्हणजे जे ग्राहक आहेत त्यांना होतो, गव्हर्नमेंट सरकारला होतो, मनी लेंडर्स म्हणजे बँक असतील किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील त्यांनाही होतो. आता ओनरसाठी फायदा कसा होतो? द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट नेट रिझल्ट्स ऑर नेट वर्थ ऑफ द बिझनेस ॲट एनी टाइम. आपल्या व्यवसायातील आर्थिक स्थिती किती आहे, कशी आहे, म्हणजे आपले ॲसेट्स किती आहेत, आपली लायबिलिटी किती आहे, त्याला आपण नेट वर्थ म्हणतो, म्हणजे संपत्ती म्हणतो. हे शोधून काढण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. किंवा व्यवसायाचे नेट रिझल्ट्स म्हणजे व्यवसायातील प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे, हे आपण केव्हाही शोधून काढू शकतो. त्याचा फायदा आपल्याला ओनरला बुक किपिंगचा फायदा होतो. आता मॅनेजमेंटला कसा फायदा होतो? मॅनेजमेंट कॅन प्लॅन, टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स अँड कंट्रोल ओव्हरऑल बिझनेस ऍक्टिव्हिटीज. मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला किती कामगार ठेवायचे आहेत कंपनीमध्ये त्यासाठी आपल्याला पुस्तक पालनचा नक्कीच फायदा होतो. जर जास्त कामगार ठेवले, जर आपलं उत्पन्न कमी होत असेल तर आपण कमी कामगार ठेवून आपला व्यवसाय चालवू शकतो. इन्व्हेस्टर्स कॅन टेक प्रॉपर डिसिजन्स वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. आपल्या पुस्तक पालनामुळे आपल्या व्यवसायाला नफा झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे किंवा नुकसान झालेलं आहे, लॉस झालेला आहे, हे आपल्याला पण लक्षात येतं आणि इतरांना सुद्धा लक्षात येतं. समजा तुम्ही एखादे इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकाल? तर जी कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का जी कंपनी लॉसमध्ये आहे? तर नक्कीच जी कंपनी प्रॉफिटमध्ये आहे अशाच कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो, कारण की त्याच्यानंतरच आपल्याला रिटर्न चांगल्या प्रकारे मिळू शकतात. म्हणजे पुस्तक पालनचा उपयोग हा कोणाला होतो? इन्व्हेस्टरसाठी सुद्धा होतो, गुंतवणूकदार आहेत त्यांनाही होतो. कस्टमरना पण याचा फायदा होतो. कस्टमरना काय फायदा होतो? समजा एखाद्या कस्टमरने आपल्याकडे माल खरेदी केला असेल ना, आपण त्याला सांगितलं की आम्ही 1 महिन्यानंतर त्याची डिलिव्हरी करू, आमच्याकडे आता अवेलेबल माल नाहीये. तर आपण जर सॉल्वंट असू, दिवाळखोर नसू किंवा आपली आर्थिक स्थिती चांगली असेल तर कस्टमरलाही गॅरंटी मिळते की 1 महिन्याने आपल्याला निश्चित माल मिळणार आहे. याच्यामध्ये सांगितलं कस्टमर कॅन अश्युअर अबाउट द सप्लाय ऑफ गुड्स, म्हणजे ग्राहकाला माल मिळणार आहे याची निश्चित स्वरूपाची खात्री मिळते. गव्हर्नमेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्सेस ड्यू फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. म्हणजे सरकारला याचा काय फायदा होतो? तर सरकारला कोणकोणत्या प्रकारचा टॅक्स मिळणार आहे आपल्याकडून, तो टॅक्स गव्हर्नमेंटला त्याच्यावरून कॅल्क्युलेट करता येतो. मनी लेंडर्स कॅन इझिली फाइंड आउट वेदर लेन मनी ऑर नॉट. समजा आपल्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, भक्कम असेल तर मनी लेंडर्स आपल्याला जास्तीत जास्त प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देतात. परंतु आपली स्थिती जर चांगली नसेल, आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, कारण की आपल्या
व्यवसाय जर नुकसानीमध्ये असेल, लॉसमध्ये असेल, तर आपल्याला ते कमीत कमी प्रकारचे कर्ज देतात किंवा अन्यथा कर्ज नाकारतात. म्हणजे कर्ज देणे आहे किंवा कर्ज द्यायचं नाही हे आपल्या आर्थिक स्थितीवरून किंवा आपल्या पुस्तक पालनवरून मनी लेंडर्स किंवा ठरवतात किंवा बँक ठरवतात. म्हणजे पुस्तक पालनचा फायदा किंवा उपयोग हा सर्वांना होतो. आता पुस्तक पालन हे पहिली स्टेप आपण पाहिली, बुक किपिंग. आता बुक किपिंग ही प्रायमरी स्टेज आहे. बघा, बुक किपिंग ही कशी स्टेज आहे? प्रायमरी स्टेज आहे. आणि पुस्तक पालन हे कोणीही करू शकतो. कॉमन मॅन हॅव्हिंग गुड नॉलेज ऑफ अकाउंटिंग, ज्याला थोडंफार नॉलेज आहे अकाउंटिंगचं, असा कोणताही व्यक्ती बुक किपिंग करू शकतो. परंतु बुक किपिंग नंतर सेकंड स्टेप येते अकाउंटिंग. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की बुक किपिंग आणि अकाउंटिंग हा एकच आहे का, याच्यामध्ये काय फरक आहे का? निश्चितच बुक किपिंग आणि अकाउंटिंगमध्ये फरक आहे. इव्हन बुक किपिंग, अकाउंटिंग आणि अकाउंटन्सी याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. जरी शब्दरचना एकसारखी असेल, एकत्र दिले असेल, तरी सुद्धा बुक किपिंग हे वेगळं आणि अकाउंटिंग हे वेगळं. बुक किपिंग इज अ प्रायमरी स्टेप, ही पहिली स्टेज आहे. आणि अकाउंटिंगला आपण सेकंडरी स्टेज म्हणू शकतो. सेकंडरी स्टेज, अकाउंटिंग ही सेकंडरी स्टेज आहे. आणि यासाठी प्रोफेशनल लोकांचीच गरज असते, ज्यांना अकाउंटिंगचं पूर्ण नॉलेज आहे. सर्व कन्सेप्ट माहीत आहेत, सर्व कन्व्हेन्शन्स माहीत आहेत, सर्व रूल्स अँड रेग्युलेशन्स माहीत आहेत. अशाच व्यक्ती अकाउंटिंग करू शकतात. उदाहरणार्थ चार्टर्ड अकाउंटंट असतील वगैरे, तर अशा लोकांना अकाउंटिंग करता येतं. बुक किपिंग हा सर्वसाधारण कोणीही करू शकतो, परंतु अकाउंटिंग करण्यासाठी प्रोफेशनल लोकांची आवश्यकता असते, ज्यांना पूर्ण नॉलेज, पूर्ण माहिती असेल. मग बुक किपिंग ही प्रायमरी स्टेज आहे आणि अकाउंटिंग इज सेकंडरी स्टेज आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, व्हेअर बुक किपिंग एंड्स, बुक किपिंग एंड्स म्हणजे जे पुस्तक पालन संपते, अकाउंटिंग स्टार्ट्स. तिथे अकाउंटिंगला सुरुवात होते, अकाउंटिंग स्टार्ट्स. आता याच्यामध्ये हा पॉईंट तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा डायग्राम दाखवतो. सर्वात पहिल्यांदा आपल्या व्यवसायामध्ये काय होतात? ट्रान्झॅक्शन्स, व्यवहार होतात, बरोबर. या व्यवहाराची नोंद आपण दैनंदिनीमध्ये करतो, दररोजच्या डेली बुकमध्ये करतो. त्या डेली बुकला आपण म्हणतो जर्नल, रोजकीर्द, मराठीमध्ये त्याला रोजकीर्द असं म्हणतो आपण. दैनंदिन पुस्तकामध्ये करतो. जर्नलचं रूपांतर आपण लेजरमध्ये करतो, खतावणीमध्ये करतो. खतावणीवरून आपण ट्रायल बॅलन्स तयार करतो आणि या ट्रायल बॅलन्सवरून आणि ॲडजस्टमेंटवरून सर्वात शेवटी आपण व्यवसायाचे फायनल अकाउंट्स, आणि हे फायनल अकाउंट्स ॲट द एंड ऑफ द इयर म्हणजे वर्षाच्या शेवटी, म्हणजे नॉर्मली कधी करतो आपण 31 मार्चला करतो. साधारण हा आपला डायग्राम आहे. तर याच्यामधली जी प्रायमरी स्टेप आहे, ट्रान्झॅक्शन असेल, जर्नल असेल, लेजर असेल, तर त्याला आपण बुक किपिंग म्हणतो. आणि त्याच्या पुढचा जो पार्ट आहे, ट्रायल बॅलन्स असेल, मेंटेनन्स ऑफ फायनल अकाउंट असेल, त्याला आपण काय म्हणू शकतो? अकाउंटिंग असं म्हणू शकतो. आता पाहूयात अकाउंटिंग म्हणजे काय. बुक किपिंग इज ए पार्ट ऑफ अकाउंटिंग. म्हणजे बुक किपिंग हा अकाउंटिंगचाच एक पार्ट आहे. म्हणजेच काय, समजा बुक किपिंग हा अकाउंटिंगचा पार्ट आहे. म्हणजे अकाउंटिंगमध्ये अकाउंटिंग सुद्धा येते आणि बुक किपिंगमध्ये येते, बुक किपिंग सुद्धा येते. आणि बुक किपिंग आणि अकाउंटिंग हा अकाउंटन्सीचा पार्ट आहे. म्हणजे अकाउंटन्सीमध्ये अकाउंटिंग पण येते, बुक किपिंग पण येते. ठीक आहे. आता याच्यामध्ये सांगितलंय बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. इट इज द प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग. बुक किपिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग मॉनिटरी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन अ सेट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. अकाउंटिंग हा अकाउंटन्सीचा एक पार्ट आहे. अकाउंटिंग इज द प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड रिपोर्टिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स फॉर बिझनेस. अकाउंटिंग म्हणजे काय, तर आपण ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करणे, त्याचं क्लासिफिकेशन करणे आणि त्याचं रिपोर्टिंग करणे. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आर द बेसिक नॉर्म्स अँड अझम्पशन्स डेव्हलप्ड अँड एस्टॅब्लिश ॲज द बेसिस फॉर अकाउंटिंग सिस्टीम. आता याच्यामध्ये अकाउंटिंग काही प्रिन्सिपल्स आहेत, कन्व्हेन्शन्स आहेत, कन्सेप्ट्स आहेत, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. ह्या बेसिक टर्म्सनुसार किंवा बेसिक नॉर्मनुसार आपण अकाउंटिंग करतो. दीज प्रिन्सिपल्स आर ॲडॉप्टेड बाय द अकाउंटंट्स युनिव्हर्सली. आणि हे जे प्रिन्सिपल्स आहेत हे सर्व ठिकाणी अवलंबले जातात, वापरले जातात. डेफिनेशन काय आता अकाउंटिंगची. अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग म्हणजे नोंद करणे. क्लासिफाईंग, क्लासिफाईंग म्हणजे वेगळीकरण, पृथक्करण करणे. समरायझिंग, अनालायझिंग, इंटरप्रिटिंग अँड कम्युनिकेशन ऑफ फिनान्शियल इन्फॉर्मेशन.
अकाउंटिंग. परत एकदा रिपीट करतो. अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, अनालायझिंग, इंटरप्रिटिंग अँड कम्युनिकेशन ऑफ फिनान्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजे आपल्या व्यवसायातील जी आर्थिक माहिती आहे ही आर्थिक माहिती सर्व आपल्याला द्यावी लागते, त्याला आपण काय म्हणतो, अकाउंटिंग म्हणतो, आणि ते आपण अकाउंटिंगमधून देतो. आता अकाउंटन्सी. द टर्म अकाउंटन्सी इज कन्सर्न विथ फॉर्म्युलेशन ऑफ प्रिन्सिपल्स ऑर रूल्स. म्हणजे थेरॉटिकल पार्ट आहे. अकाउंटन्सीमध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहेत. टू बी ऑब्झर्व इन रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे आपण जे व्यवहारांची नोंद करतो हे अकाउंटिंग रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार असावेत. बुक किपिंग इज अ सबसेट ऑफ अकाउंटिंग. बुक किपिंग हा कशाचा पार्ट आहे, सबसेट आहे, अकाउंटिंगचा पार्ट आहे. अँड अकाउंटिंग इज अ सबसेट ऑफ अकाउंटन्सी. आणि अकाउंटन्सी किंवा अकाउंटिंग हा कशाचा सब पार्ट आहे, सबसेट आहे अकाउंटन्सीचा. इव्हन असंही म्हणू शकतो बुक किपिंग अँड अकाउंटिंग इज अ सबसेट ऑफ अकाउंटन्सी. म्हणजे अकाउंटन्सीमध्ये बुक किपिंग आणि अकाउंटिंग दोन्ही येते, अकाउंटिंगमध्ये बुक किपिंग येते. Definition: accountancy refers to the entire body of the theory and process of accounting. म्हणजे थेरी प्लस अकाउंटिंग हे दोन्ही कशामध्ये कव्हर होते, अकाउंटन्सीमध्ये कव्हर होते. आता अकाउंटन्सी आणि बुक किपिंग ह्याच्यामध्ये काय फरक आहे तो आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, आणि बाकीच्या कन्सेप्ट्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. मेनिंग पहा. इट इज कन्सर्न विथ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे बुक किपिंगमध्ये आपण पुस्तक पालन करतो, व्यवहारांची नोंद करतो. अकाउंटन्सी म्हणजे काय, इट इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, अनालायझिंग अँड इंटरप्रिटिंग द फिनान्शियल डेटा. म्हणजे आपण त्याचे रेकॉर्ड करतो, नोंद करतो, त्याचे क्लासिफिकेशन करतो, अनालाइज करतो, आणि ती इन्फॉर्मेशन आहे, फायनान्शियल इन्फॉर्मेशन आहे, ती वेगवेगळ्या लोकांना प्रोव्हाइड करतो. स्टेज. बुक किपिंग इज द प्रायमरी स्टेज ऑफ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग. मी मगाशी सांगितलं होतं बुक किपिंग ही कसली स्टेज आहे, प्रायमरी, आणि अकाउंटिंग ही कसली स्टेज आहे, सेकंडरी स्टेज आहे. अकाउंटन्सी इज द सेकंडरी स्टेज ऑफ अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. ऑब्जेक्टिव्ह: टू कीप रेकॉर्ड्स, परमनंट रेकॉर्ड्स ऑफ ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स इन अ सिस्टमॅटिक मॅनर. आपले व्यवसायातील जे व्यवहार आहेत याची नोंद, कायमस्वरूपी नोंद आपण पुस्तक पालनमध्ये ठेवतो. अकाउंटन्सी म्हणजे काय येतं, टू प्रिपेअर द फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड फर्दर कम्युनिकेट द इन्फॉर्मेशन टू द रिलेव्हंट अथॉरिटीज. म्हणजे आपले जे स्टेटमेंट्स आहेत, वेगवेगळे अकाउंट्स आहेत, वेगवेगळे स्टेटमेंट्स आहेत, हे तयार करून त्या प्रत्येक अथॉरिटीला, अधिकाऱ्यांना त्याची माहिती प्रोव्हाइड करणं, पुरवणं, ह्याचं काम कशाचं आहे, अकाउंटन्सीचं आहे. रिस्पॉन्सिबल. ज्युनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग रेकॉर्ड्स. म्हणजे मला असं सांगितलं होतं बुक किपिंग हे कोणी साधारण व्यक्ती ज्याला अकाउंटन्सीचं थोडंफार नॉलेज आहे तो करू शकतो, परंतु अकाउंटिंग हा पार्ट आहे, अकाउंटन्सी हा पार्ट आहे, यासाठी प्रोफेशनल लोकांचीच आवश्यकता असते. ज्युनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग रेकॉर्ड्स, आणि अकाउंटन्सीसाठी सिनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग अकाउंट्स. आउटकम्स. बुक किपिंग बेसिकली रिझल्ट्स इन जर्नल अँड लेजर. म्हणजे बुक किपिंग याचा संदर्भ कशासाठी येतो, जर्नल आणि लेजरशी येतो. द रिझल्ट्स ऑफ अकाउंटन्सी इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. आता इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आपल्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये पहिला जो पार्ट आहे प्रायमरी पार्ट हा कशाशी संदर्भ आहे, बुक किपिंग, आणि सेकंडरी पार्ट आहे ट्रायल बॅलन्स आणि फायनल अकाउंट्स. म्हणजे याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, बॅलन्स शीट तयार करतो, हा कशाशी संदर्भात आहे, अकाउंटिंग किंवा अकाउंटन्सीशी संदर्भात आहे. पिरियड. बुक किपिंग गिव्स डे टू डे डिटेल्स. बरोबर, याच्यामध्ये आपण दैनंदिनी म्हणतो जर्नलला आपण. म्हणजे बुक किपिंगमध्ये आपल्याला दैनंदिन व्यवहाराची नोंद कळते, जे दैनंदिन व्यवहाराचे डिटेल्स कळतात. अकाउंटन्सी गिव्स डिटेल्स ऑफ एंटायर इयर. पूर्ण वर्षाचे डिटेल्स आपल्याला अकाउंटन्सीमध्ये मिळतात. डिसिजन मेकिंग. मॅनेजमेंट कॅनॉट टेक अ डिसिजन बेस्ड ऑन द डेटा प्रोव्हाइडेड बाय बुक किपिंग. बुक किपिंग म्हणजेच काय की जर्नल, दैनंदिन व्यवहाराची आपण नोंद करतो, या नोंदवरून किंवा या नोंदीवरून आपल्याला व्यवसायाचा नफा नुकसान लगेच लक्षात येत नाही, त्यामुळे याचा डिसिजन मेकिंगमध्ये काही उपयोग होत नाही. परंतु डिपेंडिंग ऑन द डेटा प्रोव्हाइडेड बाय द अकाउंटंट्स द मॅनेजमेंट कॅन टेक इम्पॉर्टंट बिझनेस डिसिजन्स. कारण की अकाउंटन्सीमध्ये आपण फायनल अकाउंट्स मेंटेन करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला व्यवसायाची आर्थिक स्थिती बॅलन्स शीटवरून कळते, व्यवसायातील नफा नुकसान प्रॉफिट अँड लॉसवरून लक्षात येतं. त्यामुळे अकाउंटन्सीचा उपयोग आपल्याला डिसिजन मेकिंगमध्ये होऊ शकतो.
स्किल्स, इट शुड बी डन बाय कॉमन पर्सन हॅव्हिंग गुड नॉलेज ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. मगाशीच मी सांगितलेलं आहे बुक किपिंग ही प्रायमरी स्टेज आहे आणि ही कोणीही कॉमन व्यक्ती, कॉमन मॅन ज्यांना अकाउंटन्सीचं थोडंफार नॉलेज आहे ते बुक किपिंग पुस्तक पालन करू शकतात. इट शुड बी डन बाय स्किल्ड पर्सन ऑर बाय प्रोफेशनल पर्सन हॅव्हिंग गुड नॉलेज ऑफ अकाउंटिंग रूल्स, कन्सेप्ट्स अँड कन्व्हेन्शन्स. परंतु अकाउंटन्सी हा जो पार्ट आहे तो सेकंडरी पार्ट आहे आणि याला अकाउंटन्सीचं पूर्ण नॉलेज, रूल्स अँड रेग्युलेशन्स, प्रिन्सिपल आणि कन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच अकाउंटन्सी हा पार्ट प्रोफेशनल लोकांनीच किंवा प्रोफेशन लोकच करतात असं म्हटलं तरी चालेल. आता इथेपर्यंत आपण डिफरन्स बिटवीन बुक किपिंग आणि अकाउंटन्सी हा पार्ट पाहिलेला आहे. याच्यामध्ये आपण बुक किपिंग म्हणजे काय, अकाउंटिंग म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय ह्याचे डेफिनेशन सुद्धा पाहिलेले आहेत. इथून पुढचा जो पार्ट आहे महत्त्वाचा, अकाउंटिंग कन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन्स आणि प्रिन्सिपल्स, या अकाउंटिंग कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आत्तापर्यंत दिलेल्या ज्या नोट्स आहेत त्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि त्याचा अभ्यास करा. इथून पुढचा जो पार्ट आहे कन्सेप्टचा तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू.